न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आषाढी एकादशी निमित्त पाहणी करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे। नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे गाव विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जात असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन करिता येतात। तसेच आषाढी एकादशी यात्रा निमित्त पाहणी करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे आणि सावनेर ठाणेदार ऋतुजा जाधव यांनी पाहणी केली। तसेच त्यांनी विठुरायांचे दर्शन केले। ट्रस्टी उपाध्यक्ष रविदादा पवार यांनी सागर खर्डे यांना शाल व श्रीफळ दिले। सावनेरचे ठाणेदार ऋतुजा जाधव यांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यात आले आणि आषाढी एकादशी यात्रा त्याबद्दल माहिती विचारण्यात आली। ही जुलै 24 व जुलै 31 रोजी पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यादरम्यान अंदाजे लाखो लोकांपेक्षा जास्त भाविक दर्शन करण्याकरिता येतात। तसेच 300 पेक्षा जास्त दिंड्या व पालख्यांचे आगमन होत असते। त्याचबरोबर मंदिराच्या परिसराचे ठिकाण 22 हे आपले स्वतःचे खाजगी दुचाकी 4 व्हीलर पार्किंग व्यवस्था। मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही फुटेज कुठे राहणार, दर्शनाचा मार्ग कुठे करण्यात येणार व वाहने रस्त्यांचे दुर्तफा लावून दर्शन करण्याकरता निघून जातात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ, वाहतुकीची कोंडी होऊन भाविकांना दर्शनकरिता अडचण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थांचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विठुरायाच्या दर्शनासाठी बाहेरगावातून लोक दर्शन करण्याकरिता येतात। उपविभागीय अधिकारी सागर खर्डे यांनी थेट इशारा देण्यात आला। चोरट्यावर कडेकोट बंदोबस्त आणि निगराणी ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले। तिथे उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे, सावनेर ठाणेदार ऋतुजा जाधव, खुफिया पोलीस कर्मचारी सुनील तलमले, ट्रस्टी उपाध्यक्ष रविदादा पवार, शीतल सवाईतुल, राजेश शेटे, मंगेश चोरे, सरफराज शेखा आणि पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते। प्रतिनिधी इशिका धार्मिक, नागपूर ग्रामीण रिपोर्टर।